श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। 26 एप्रिल या दिवशी स्वामींची पुण्यतिथी आहे। या दिवशी विशेष सेवा स्वामींची केल्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात। तसंच आपल्या जीवनात प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण आपल्या गुरूंना शरण जाणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। आपल्या जीवनामध्ये आपण जे आयुष्य जगत आहोत त्या आयुष्यावर जगत असताना आपल्या गुरूंचा हात आपल्या पाठीवर असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। आपल्याला गुरुमंत्र आपण सातत्याने त्याचं नामस्मरण करायला हवं। त्याचबरोबर आता आपण एक सेवा बघणार आहोत, जेणेकरून आपल्या जी काही अडचणी आहेत मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक सेवा करायची आहे। ही सेवा दररोज सातत्याने सेवा करायची आहे। सेवेला अंत नाही, कितीही तुम्ही सेवा करू शकतात। स्वामी महाराजांना सर्वात प्रिय असणाऱ्या सेवा म्हणजे भरपूर असे आहेत आणि आपण जर स्वामी महाराजांची सेवा सातत्याने केली तर नक्कीच आपल्याला स्वामी महाराजांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीवर राहील। आपल्याला योग्य तो मार्ग आपल्याला नक्कीच मिळेल। तर आता 1-2 दिवस तुम्ही सेवा केली आणि नुसता अनुभव घ्यायचा म्हणून आपल्याला 1-2 दिवस सेवा करून जमणार नाही। अनुभव घेण्यासाठी आपल्याला सातत्याने सेवा करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही जर सातत्याने दररोज नित्यनेमाने ही सेवा केल्या तर नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींना आवडती सेवा म्हणजे स्वामींचं नामस्मरण खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि खरंच आपल्या जो अंतःकरण आहे अंतःकरणातून केलेली सेवा कधीच वाया जात नाही। स्वामी त्याचं फळ नक्कीच आपल्याला देत असतात। तर दररोज नित्यनियमाने सकाळी उठायचं आहे। आपल्याला स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे बघा, आपण स्वामी भक्त आहोत आणि आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर दर गुरुवारी आपल्याला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करणं खरंच महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आता सेवा काय करायची, दररोज नित्यनेमाने सकाळी उठून आपल्याला आपलं अंग स्वच्छ करायचं आहे। त्याचबरोबर आंघोळ करून आपल्याला आपल्या घरातली ची पूजा करायची आहे, इष्टदेवांची पूजा करायची आहे, कुलदेवतांची सेवा करायची आहे। आपल्या कुलदेवतांची सेवा देखील आपलं करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या गुरूंची सेवा करायची आहे। आता सेवा कोणती करावी, स्वामींना आंघोळ घातल्यानंतर स्वामींची जी मूर्ती आहे त्याच्यावर आपल्याला अभिषेक झाल्यानंतर स्वामींचे नामस्मरण आपल्याला करायचे आहे। श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। 11 माळी आपल्याला जप करायचा आहे। जर तुम्हाला शक्य होत नसेल 11 माळी तर तुम्ही दररोज 1 माळ तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे। त्यानंतर स्वामींचा आवडतीचा तारक मंत्र खरंच खूप प्रभावीशाली असा आहे। शक्य होत असेल तर तुम्ही बघा, ह्या सेवेमध्ये तुम्ही एक नुसतं तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, छोटा तांब्या घ्यायचा आहे। देव तांब्या जो असतो आपण तो पाण्याचा आपल्याला घ्यायचा आहे किंवा त्याच्यापेक्षा छोटा जरी तांब्या असेल किंवा ग्लास जरी घेतला तरी चालेल, देवापाशी भरून ठेवायचा आहे आणि ही सेवा करत असताना तुम्हाला हा तांब्या तिथं ठेवायचा आहे किंवा ग्लास ठेवायचा आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे। सर्वात प्रथम आपली सेवा म्हणजे स्वामींचं नामस्मरण, तारक मंत्र, नंतर श्री स्वामी समर्थ। आवडतीचा ग्रंथ म्हणजे स्वामी चरित्र सारामृत। या ग्रंथाचे दररोज नित्यनियमाने 3 अध्याय आपल्याला वाचायचे असतात। म्हणजे 1 ते 21 अध्याय आहेत, त्यातले 3 अध्याय दररोज पठण केल्याने सर्व मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात। त्यानंतर आपल्याला ही सेवा केल्यानंतर स्वामींची आरती देखील करायची आहे, तरच आपली सेवा पूर्ण होते। स्वामींची पहिली सेवा म्हणजे नामस्मरण, तारक मंत्र, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे अध्याय 3 वाचायचे आहेत आणि आरती दररोज नित्यनेमाने ह्या सेवा जर केल्या तर तुम्हाला कधीच कोणता तोडगा उपाय वगैरे करण्याची अजिबात गरज पडणार नाही। कारण स्वामी आपले गुरु कायमस्वरूपी आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्या हातातून सेवा घडावी याच्यासाठी स्वामींकडे सतत प्रार्थना करत राहायची आहे आणि आपण सेवा केलेली कधीच वाया जाणार नाही। स्वामींनी आपली मनातून श्रद्धेने केलेली सेवा कधीच वाया जात नाही। या सेवेचं स्वामी फळ आपल्याला नक्कीच देतील आणि आपल्या मनातल्या इच्छा मनोकामना सर्व पूर्ण करतील। जर तुम्हाला शक्य होत असेल तर दररोज देखील तुम्ही स्वामींच्या केंद्राच्या मंदिरामध्ये जाऊ शकतात। स्वामी समर्थ केंद्रामध्ये गेल्याने सर्व इच्छा मनोकामना आपल्या पूर्ण होत असतात। स्वामींच्या पादुकाचे दर्शन देखील होते। त्यामुळे आपल्याला दर गुरुवारी किंवा दररोज जरी तुम्ही नित्यनियमाने स्वामींच्या केंद्रात गेलात तरीही चालते। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।